माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण जो ग्रामर सेशनचे जे डेली पार्ट घेत आहोत त्याच्यातला आज आपला डे 12 आहात, ज्याच्यामध्ये याच्या आधी मी आपल्या चॅनलवर जे मागचे व्हिडिओज होते ज्याच्यामध्ये मी परफेक्ट पास्ट, परफेक्ट प्रेझेंट अँड परफेक्ट फ्युचर टाकलेले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील कृपया ते व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा पुढचा टॉपिक समजायला सोपा जाईल. तर आज आपला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ बघितले तर हा लवकर समजेल. तर चला, तर सगळ्यात आधी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आता परफेक्ट प्रेझेंट समजण्यासाठी तुम्हाला परफेक्ट पास्ट पण समजावं लागेल आणि प्रेझेंट परफेक्ट पण समजावं लागेल. आता तुम्ही म्हणशाल की इतका मोठा आहे, खूप हार्ड आहे, असं काही नाही. सगळ्यात सोपा, अतिशय सोपा म्हणजे सोपा समजणारा परफेक्ट प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे. घेत आहोत ज्याचे आज पहिला आहे परफेक्ट प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. म्हणजेच याच्यामध्ये काय असतं की पास्ट मधली पास्ट गोष्ट सांगणे, किंवा आपण पास्ट मधली गोष्ट सांगते सिंपल पास्ट की कालच काय झालं, किंवा पास्ट मधली बी पास्ट म्हणजे याच्या आधी की परवा काय झालं होतं, किंवा सिन्स एका वर्षा आधी काय झालं, किंवा मंथ मध्ये काय झालं होतं, ते सगळं जे आपण सांगतो जेव्हा किंवा ते बोलतो तेव्हा ते ह्या टेन्सचा यूज करतात. मग ते कसं करतात की सडनली आता बघा इथे प्रेझेंट म्हणजे हा पास्ट आहे आणि हे फ्युचर आहे. म्हणजे एखादी गोष्ट जी आपण पास्ट पासून चालू आहे, काहीतरी चालू आहे कुठंपर्यंत, प्रेझेंट पर्यंत म्हणजे आत्तापर्यंत, आणि तीच गोष्ट कंटिन्यू आपण फ्युचर पर्यंत करणार आहोत. म्हणजे एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही खेळायचं स्टार्ट केलेलं आहे, तर तुम्ही खेळले कालपासून खेळले होते किंवा कालपासून राईड करायचं स्टार्ट केलं होतं, ते तुम्ही आजपर्यंत केलं. बट तुम्ही याच्यानंतर पण खेळणार ना, तर एखादं काम तुम्ही पास्टपासून चालू केलं ते आजपर्यंत केलं आहे आणि ते काम तुम्ही फ्युचरमध्ये पण कंटिन्यू करणार आहात, तेव्हा परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. तर चला, आता पी काय आहे? पी म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस अँड परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता इथं कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस अँड परफेक्ट प्रेझेंट टेन्स, दोघांचं मिळून आपल्याला स्टडी करायचं आहे. तर पास्टला प्रेझेंट बरोबर जोडते, पास्टला प्रेझेंट पर्यंत जोडते. मी तुम्हाला आता सांगितलं पास्टची एखादी गोष्ट आतापर्यंत घडते आणि तीच गोष्ट आता करून ती कंटिन्यू आपण उद्या किंवा फ्युचरमध्ये पण करणार आहोत, तेव्हा याचा उपयोग करतात. एखादं काम पास्टमध्ये चालू केलं ते काम प्रेझेंट किंवा फ्युचर पर्यंत चालू ठेवणे, मी तुम्हाला आताच बोलली. आता त्याचं मी तुम्हाला दरवेळेस सांगते की याच्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे जे की सरनेम. मोस्ट इम्पॉर्टंट इज सरनेम. मग याचं सरनेम काय? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आता इथं वर्बचा कोणता फॉर्म आलाय? फोर, म्हणजेच ING चा फॉर्म आलाय. अँड देन तुम्हाला माहिती आहे आपण पास्ट मध्ये पण म्हणजे जेव्हा परफेक्ट पास्ट प्रेझेंट घेतलं होतं तेव्हा आपण हॅव हॅज लावलेलं होतं परफेक्ट प्रेझेंट मध्ये. देन आता फक्त त्याला हेल्प म्हणून बीन आलेलं आहे. ओके, आणि जेव्हा आपण नकारार्थी म्हणजेच नॉट मध्ये वाक्य वापरू तेव्हा फक्त हॅव हॅज आणि बीनच्या आधी नॉट वापरायचं. इथं बीन लावून गेलं, बीनच्या आधी काय टाकायचं? नॉट टाकायचं. देन आता सिन्सचा आपण याच्या आधी पण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, ज्यांना समजलं असेल तो मागचा व्हिडिओ जाऊन बघून. काय सांगितलंय सिन्सचा? काय? जेव्हा आपण स्पेसिफिक टाइम सांगतो तेव्हा सिन्सचा यूज होतो. म्हणजे अ पॉइंट इन टाइम. फॉर एक्झाम्पल since in time, since in a 1 year, since in 2040, since in 2040, since in 2000 तेव्हा यूज होतो. किंवा since in the Monday, since in Monday तेव्हा सिन्सचा उपयोग होतो. आणि फॉर केव्हा यूज होतो? पिरियड ऑफ टाइम. पिरियड ऑफ टाइम. फॉर एक्झाम्पल 3 days, 4 week. फॉर 3 days 3 दिवसासाठी. फॉर 4 weeks 4 आठवड्यासाठी. फॉर 4 hours म्हणजे 4 तासासाठी. आता पहिली काय आपण परफेक्ट प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये पहिला काय हे आहे की ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड रिसेंटली स्टॉप. म्हणजे पास्ट पासून ऍक्शन स्टार्ट झाली आहे ती रिसेंटली म्हणजे जस्ट स्टॉप झालेली आहे तेव्हा यूज होतो. मग क्रिया भूतकाळात चालू केली आणि आताच थोडे आधी संपली तेव्हा याचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल ही हॅज बीन वर्किंग इन बजाज कंपनी सिन्स 2000. तो 2000 सालापासून बजाज कंपनीत काम करत आहे. आता पास्ट पासून काम करत आहे ना, म्हणजे तो आहे, फ्युचरमध्ये पण करेल. देन सेकंड पार्ट कोणता आहे? ऍक्शन स्टार्टेड इन पास्ट अँड स्टील
स्टील कंटिन्यू. आता काय ॲक्शन स्टार्ट आहे, पास्टपासून स्टार्ट झाली पण प्रेझेंटपर्यंत आहे आणि ती स्टील कंटिन्यू पण राहील, म्हणजे ती फ्युचरमध्ये पण करू शकतात. आता इथं काय सांगितलं होतं, स्टॉप आहे की 2000 सालापासून तो काम करत आहे एवढं सांगितलं. पण इथे काय की तो पास्टपासून काम पण करत आहे आणि तो फ्युचरमध्ये पण करेल. फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन प्लेईंग फॉर 2 hours. आय हॅव बीन प्लेईंग फॉर 2 hours म्हणजे मी मागच्या 2 तासापासून खेळत आहे आणि मी पुढं पण खेळेल ना फ्युचरमध्ये. आय हॅव बीन प्लेईंग फॉर 2 hours आणि मी तो स्टील कंटिन्यू आहे की ते पुढंपर्यंत पण खेळतील. तर तेव्हा आपण अशा प्रकारे बोलू शकतो. आता फॉर याच्यामध्ये आपल्याला ड्युरेशन आलेली तेव्हा तुम्ही सांगू शकता. आता आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी तुम्हाला पुढचं टाईप सांगते. सो आपण जे मागच्या बघितलं आत्ताच त्याच्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्समध्ये आता तुम्हाला हॅव आणि हॅज येतो. तर हॅव हॅज कसा वापरायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. जसं शॉल बीन केव्हा कोणत्या वेळेस वापरतात, आम्ही जर केव्हा वापरतात, हे सगळं मी सांगितलं आहे. ज्यांनी ते बघितलं नसेल माझे मागचे व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. तर मी तरी परत एकदा सांगते की हॅव जेव्हा येतो तेव्हा हॅवला आय, वी, यू आणि दे वापरतात. मीन्स आय हॅव, वी हॅव, यू हॅव अँड दे हॅव स्टार्टिंग करताना त्याच्या नेक्स्टमध्ये. देन ही हॅज, शी हॅज अँड इट हॅज. देन त्यानंतर जेव्हा पण लेटली आणि रिसेंटली शब्द येईल, लेटली अँड रिसेंटली शब्द येईल, आपण जेव्हा मागच्या काही दिवसांचं बोलतो तेव्हा लेटली आणि रिसेंटलीचा यूज होतो. म्हणजे तुम्ही जर म्हणतात ना की जस्ट आत्ता किंवा काही मागच्या आधी काही झालेलं आहे किंवा आधी काय आपण बोलतो किंवा आधी काही सांगतो तेव्हा लेटली रिसेंटलीचा यूज होतो. ती काही दिवसापासून आम्हाला भेटायला येते. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं आहे की ती काही दिवसापासून आम्हाला भेटायला येत आहे. तर ते कसं आहे, शी हॅज बीन व्हिजिटिंग अस रिसेंटली. शी हॅज बीन रिसेंटली, शी हॅज बीन व्हिजिटिंग अस रिसेंटली. देन शी हॅज बीन कम्प्लिटिंग हर स्टडी लेटली. ती आता तिचा अभ्यास पूर्ण करायला लागली आहे. शी हॅज बीन कम्प्लिटिंग हर स्टडी लेटली म्हणजे ती आता तिचा अभ्यास पूर्ण करायला लागली आहे. तर असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.